अराड सर, सिकल सेल म्हणजे काय आपल्या श्रोत्यांना सांगा. हां, सिकल सेल म्हणजे हा अनुवंशिक आजार आहे. यासाठी आयुष्यभर काळजी घेणं आवश्यक आहे. आणि रक्तातील लाल पेशी ही गोल आकाराची असते, पण ती सिकल सेलमध्ये विळ्याच्या आकाराची होते. त्यामुळे तिचं आयुष्य 20 ते 25 दिवसापर्यंतच असते. तसं लाल रक्तपेशीचं 120 दिवसापर्यंत त्याचं आयुष्य असते. आणि या आजारावर वारंवार अशक्तपणा येते, सांधेदुखी होते आणि आपले अवयव कमजोर पडतात. त्यासाठी आपण आज तपासणी केलेली आहे. ही सोलुबिलिटी टेस्ट तपासणी आहे. आता याच्यानंतर आपण जे पॉझिटिव्ह काढले त्याच्यामध्ये ती आता आपण इलेक्ट्रोफॉरेसिससाठी आपण तपासणी करता पाठवत आहे. बरं, हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे कसं ओळखायचं? हे जे पॉझिटिव्ह पाण्याचं जे प्रमाण आहे, जे आपल्याला त्याच्यात मार्क दिलेला आहे त्याच्यावर ब्लड घेऊन त्याचं याच्यात मार्क पण लिक्विडचं आहे. आणि त्याच्यानंतर जे पाठीमागचे रेषा आहेत त्या काळ्या, ऑडियन्सला दाखवा. हां, हे जे आता रेषा आहे त्याच्या पाठीमागच्या काळ्या रेषा दिसतात ह्या निगेटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्हमध्ये पाठीमागचं काहीच दिसत नाही. हे फक्त गढूळपणा असल्यासारखं येते त्याच्यामध्ये. गुड. आणि आता हे पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे काय स्टेप राहते? पुढे याच्यानंतर आपल्याला 2 ml सिरिंजनं आपण त्याचं ब्लड घेतो आणि सॅम्पल त्याचं इलेक्ट्रोफॉरेसिससाठी तपासणीसाठी पाठवतो. गुड. आता त्यामध्ये यामध्ये जो पेशंट आहे तर याच्यामध्ये एक रुग्ण आणि एक वाहक असं राहते. हां, तर रुग्ण कोणाला म्हणायचं आणि वाहक कोणाला म्हणायचं? वाहक आणि सिकल सेल हे रुग्ण आपण नाही सांगू शकत. हे आपण इलेक्ट्रोफॉरेसिसमध्ये जेव्हा तपासणी होते त्याच्यातच ते क्लिअर कट सांगू शकतात. ह्याच्यामध्ये फक्त आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे का नाही एवढंच सांगू शकतो. आणि याच्यामध्ये जे जे वाहक आणि रुग्ण, तर जेव्हा आपण तपासणी करतो इलेक्ट्रोफोरेसिस, तर त्यामध्ये एस पॅटर्न एक येतो, एस पॅटर्न, आणि दुसरा येतो एस पॅटर्न. तर एस पॅटर्न म्हणजे ज्याच्यामध्ये जे आपल्या आरबीसी जर राहतात त्या सी आकाराच्या होतात, तर सर्व सी आकाराच्या जर झाल्या तर त्याला आपण म्हणतो एस पॅटर्न. आणि एस पॅटर्न म्हणजे याच्यामध्ये काही ज्या लाल पेशी आहेत त्या सी आकाराच्या होतात त्याला आपण एस पॅटर्न म्हणतो. म्हणजे की ज्याच्यामध्ये पूर्ण सी आकाराचे आहेत तो रुग्ण आणि ज्याच्यामध्ये काही प्रमाणात आहे तो झाला वाहक. आता एक पाहू आपण, हा अनुवांशिक आजार आहे तर याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये काळजी घ्यायचं म्हणजे आपल्याला विशेष करून जर माहीत पडलं तर त्या रुग्णाला आपण त्याला गोळ्या उपचार आपण आपल्याकडून मोफतमध्ये देतो. आणि विशेष काळजी म्हणजे त्याच्याकडं जर सिकल सेलग्रस्त असेल तर कधी कधी त्याला आपल्याला ब्लड पण लावावं लागते. त्याला विशेष काळजी घेणं असं म्हणतात. आणखी एक अनुवांशिकमध्ये एक सांगतो मी तुम्हाला, की जर आपण तपासणी केल्यानंतर जर आपले दोन्हीही रुग्ण असतील तर त्यांचा जो होणारा मुलगा आहे हा 100% रुग्ण राहणार. आणि एक आपला रुग्ण आहे आणि एक वाहक आहे, तर यांचे जे मुलं राहतील तर यांना 50% चान्सेस राहतात की त्यांचा मुलगा एक रुग्ण बनेल आणि 50% चान्सेस राहतात की तो वाहक बनेल. 2 मुलं हे वाहक असतील, 2 हे रुग्ण असतील. आता आणखी एक पुढची स्टेज, की एक पेशंट हा रुग्ण आहे आणि एक हा नॉर्मल आहे. जसं की बा एक म्हणजे पुरुष रुग्ण आहे आणि पत्नी ही नॉर्मल व्यक्ती आहे. तर त्यांच्यामध्ये 25% हा रुग्ण राहणार, 25% हा वाहक राहणार, एकाला काहीच राहणार नाही तो निरोगी राहणार, आणि एक हा पूर्णपणे पेशंट राहणार. आता पुढची एक कंडिशन, की पेशंट एक रुग्ण एक नॉर्मल व्यक्ती आहे आणि एक वाहक आहे. म्हणजे की पत्नी ही वाहक आहे आणि पती हा नॉर्मल व्यक्ती आहे. तर यांच्यामध्ये काय राहणार, की जर त्यांचे 4 मुलं झाले तर त्यांचे एक हा वाहक राहणार, दुसरा नॉर्मल राहणार, तिसरा वाहक राहणार आणि चौथा नॉर्मल राहणार. म्हणजे की जर एक व्यक्ती पती पत्नीपैकी एक जरी वाहक असला तर त्यांची जी पुढची पिढी आहे त्यामध्ये वाहकच येणार, तो रुग्ण येणार नाही. पण जर दोन्ही रुग्ण असतील तर त्यांचं येणारी जी पिढी आहे ते रुग्णच होणार. म्हणून आपल्याला एकच काळजी करायची आहे, लग्नापूर्वी आपली सिकल सेलची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यामध्ये पाहायचं की आपला जो कोणी जोडीदार आहे तो सिकल सेल पॉझिटिव्ह म्हणजे एस पॅटर्नचा नसावा, किंवा असल्यास पुढे हे राहतो प्रॉब्लेम होतात. म्हणून कधीही 2 एस सिकल सेल पॉझिटिव्ह असलेले पेशंट यांनी आपसात लग्न करू नये. जर तुम्हाला असं समजलं नसेल तर मी एक इथं ज्या स्क्रीनवर एक चार्ट टाकतो, तर तो चार्ट पाहून घ्या. त्यामध्ये तुमचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. तुम्ही त्या स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्या.
आता यामध्ये जे कोणी सिकल सेल पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांना गव्हर्नमेंट काय सुविधा देतात, तर त्याचासुद्धा मी इथं स्क्रीनशॉट टाकत आहे. हा जो स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनशॉट पाहता, या साऱ्या योजना तुम्हाला गव्हर्नमेंटच्याकडून मिळतात. त्याच्या कागदपत्र कोणाला करायचे आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये दिलेली आहेत. तरी सिकल सेलबद्दलची माहिती तुम्हाला कळली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.